नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अरविंद मिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत रे, तर टेट एक्झाम 2024 सालासाठी जी काही टेट एक्झाम होणार आहे, तर त्या टेट एक्झामच्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत, तर अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत तर ते अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मग हे अतिसंभाव्य प्रश्न बघत असताना आपण कोणत्या विषयाचे किंवा कोणत्या घटकाचे प्रश्न बघणार आहोत रे, तर सामान्य ज्ञान या घटकाचे, ज्याला आपण जीके किंवा जनरल नॉलेज या विषयाचे आपण इथं अतिसंभाव्य स्वरूपाचे प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना याचा परीक्षेमध्ये बघा फायदा झाला पाहिजे. बघा अशाच स्वरूपाचे प्रश्न बघा मागा आपण अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच व्हिडिओमधून बहुतांश प्रश्न हे आपल्याला परीक्षेला आलेले दिसलेले आहेत. त्याच्यामुळं आपण जी काही टेटची परीक्षा जी आहे, टीचर इंटेलिजन्स ॲबिलिटी टेस्ट जी आहे, जिला आपण टीईटी किंवा टेट एक्झाम म्हणतो, तर त्या अनुषंगाने आपण प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, काय असेल, तर तुम्ही मला डायरेक्टली या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. बघा माझा नंबर इथे दिलेला आहे 9561280144. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ज्या काही तुमच्या एक्झाम संदर्भातल्या क्वेरीज असतील तर त्या तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आपल्या पहिलाच प्रश्न काय आहे मित्रांनो, तर खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते. आता नव्हते मित्रांनो, परीक्षेला गेल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्नाच्या शेवटच्या शब्दावरती जास्त फोकस केलेला असतो कधी कधी. मग आपल्याला वाटते की खालीलपैकी भारताचे कोण पंतप्रधान होते असं आपण वाचून जातो गडबडीमध्ये, आणि आपल्याला मग विश्वनाथ प्रताप सिंह, चरण सिंह, इंद्रकुमार गुजराल आणि नीलम संजीव रेड्डी अशा पद्धतीने जर पर्याय दिलेले असतील तर इथं आपल्याला जमलिंग करणारे पर्याय दिलेले असतात. मग आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, बघा खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान नव्हते असं पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर विश्वनाथ प्रताप सिंग, ज्यांना आपण व्हीपी सिंग या नावाने ओळखतो, व्हीपी सिंग, तर हे भारताचे पंतप्रधान होते का रे? यस होते. चौधरी चरण सिंग हे सुद्धा भारताचे पंतप्रधान होते. आणि आय के गुजराल, बघा इंद्रकुमार गुजराल, बघा ज्यांना आय के गुजराल आपण या नावाने ओळखतो, तर हे आय के गुजराल सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान व्यक्ती राहिलेले आहेत. मग नीलम संजीव रेड्डी, बघा राहिलेली व्यक्ती जी आहे चौथी व्यक्ती नीलम संजीव रेड्डी, ही व्यक्ती भारताच्या पंतप्रधानपदी राहिलेली व्यक्ती नाहीये, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान हे भारताचे एक शासन प्रमुख असतात. घटनेनुसार त्यांना शासन प्रमुख बनवलेला आहे. त्याचबरोबर ते लोकसभेतील बहुमतवाल्या जे काही पक्ष असतोय तर त्या बहुमतवाल्या पक्षाचा नेता असतोय. त्याचबरोबर कार्यकारी मंडळ जे असते तर त्या कार्यकारी मंडळाचा बघा प्रमुख म्हणून पंतप्रधान यांना काय केलं जाते, ओळखलं जाते. मग आता आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते रे, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते. पहिले पंडित नेहरू हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते. आणि मग ते बघा की 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या कालावधीमध्ये पंडित नेहरू हे आपल्या भारताचे पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा की भारताचे बघा आता चौधरी चरण सिंग हे जे काही व्यक्ती आहेत तर हे आपल्या भारताचे चौथे पंतप्रधान ठरलेले आहेत. चौथे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग चौधरी चरण सिंग यांचा कार्यकाळ कधी होता रे मित्रांनो, तर त्यांचा कार्यकाळ होता 28 जुलै 1979 ते बघा 14 जानेवारी 1980
या दरम्यान चौधरी चरण सिंग हे आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यकाळ उपभोगलेला आहे. त्याचबरोबर बघा विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांना आपण व्हीपी सिंग या नावाने ओळखतो, मग ते भारताचे 7वे पंतप्रधान होते आणि ते 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या कालावधीमध्ये व्हीपी सिंग यांनी काय केलेलं आहे, पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. मग व्हीपी सिंग यांच्याच कालावधीमध्ये बघा की 1991चं जे काही आर्थिक धोरण जे होतं, तर ते आर्थिक धोरण व्हीपी सिंग यांच्याच कालावधीमध्ये करण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यानंतर पुढचं जे आहे आय के गुजराल, ज्याला आपण बघा इंद्रकुमार गुजराल, ज्याला आपण आय के गुजराल या नावाने ओळखतो, ते 12वे पंतप्रधान होते भारताचे आणि त्यांचा कार्यकाळ मग 21 एप्रिल 1997 ते 11 मार्च 1998 या दरम्यान आय के गुजराल यांनी काय केलेलं आहे, भारताचं पंतप्रधान म्हणून पद भोगलेलं आहे. ओके, मग राहिलेले जे काही व्यक्ती आहेत, आता नीलम संजीव रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते, तर भारताचे राष्ट्रपती होते. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, भारताचे राष्ट्रपती होते. मग ते भारताचे बघा की 1977 ते 1982 या कालावधीमध्ये नीलम संजीव रेड्डी हे भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर बघा की मग सध्याचे बघा भारताचे पंतप्रधान कोण आहेत, तर बघा नरेंद्र मोदी हे सध्याचे भारताचे पंतप्रधान आहेत आणि ते पंतप्रधान पदावरती राहणारे 14वे व्यक्ती ठरलेले आहेत. मग त्यांनी बघा 26 मे 2014 ते 30 मे 2019 पर्यंत पहिली टर्म पूर्ण केली. त्याचबरोबर 30 मे 2019 पासून मग 2024 पर्यंत बघा की जून 2024 पर्यंत दुसरी टर्म पूर्ण केली आणि तिसरी टर्म मे 2024 पासून त्यांची तिसरी टर्म पंतप्रधानाची सुरू आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढचं काय आहे बघा, प्रश्न दुसरा काय आहे, बेकिंग पावडर म्हणजे काय. आता बेकिंग पावडर म्हणजे काय, पर्याय बघा सोडियम सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट आणि फेरस सल्फेट. आता इथं ट राहिलेला आहे मित्रांनो. बघा मग बेकिंग सोडा म्हणजे काय रे, तर सोडियम बायकार्बोनेट ला काय म्हटलं जाते, मग बेकिंग सोडा या नावाने ओळखलं जाते. मग आता बेकिंग पावडर म्हणजेच काय, सोडियम बायकार्बोनेट. या सोडियम बायकार्बोनेटचं रासायनिक सूत्र काय आहे, NaHCO3 हे याचं काय आहे, रासायनिक सूत्र आहे. मग ही एक काय आहे रे मित्रांनो, तर पावडर आहे ज्यामध्ये सामान्यतः सोडियम बायकार्बोनेट एक आम्लयुक्त पदार्थ आणि स्टार्च किंवा पीठ स्वरूपामध्ये असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. मग आपल्याला परीक्षेला बघा असे प्रश्न विचारले जातात. मग याचं उत्तर काय राहणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर राहणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, 1 मिलियन म्हणजे किती. पर्याय बघा 100 कोटी, 1 कोटी, 10 लाख आणि 1 बिलियन. तर काय असणार आहे याचं उत्तर मित्रांनो, तर 1 मिलियन म्हणजे किती रे, तर 10 लाख म्हणजे 1 मिलियन हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवरती आणि कोणत्या जिल्ह्यात आहे. आता अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की माजलगाव धरण मातीचं माजलगाव धरण आहे आणि ते कोणत्या नदीवरती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा मग पहिला पर्याय काय आहे की सिंदफणा नदी बीड जिल्ह्यामध्ये, कापरा नदी परभणी जिल्ह्यामध्ये, मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये आणि वान नदी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. आता माजलगाव धरण जे आहे तर ते बीड जिल्ह्यामध्ये असणारं हे एक धरण आहे आणि ते सिंदफणा नदीवरती बांधण्यात आलेले एक धरण आहे. मग आता सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी बांधलेलं हे एक काय आहे, धरण आहे आणि ते मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या धरण आहे. आणि या धरणाच्या जर लांबीचा जर आपण विचार केला गेला तर 6488 मीटर लांब एवढं या धरणाची लांबी आहे आणि याची उंची जर बघितली आपण तर 35.60 मीटर एवढी या धरणाची उंची असणार आहे. इत्यादी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मग हे जे काही माजलगाव धरण जे आहे या धरणाचं उद्घाटन कधी झालेलं होतं रे, तर 1986 या सालामध्ये या धरणाचं उद्घाटन झालेलं होतं. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा 94.4 फॅरनहाइट, त्याचबरोबर 94.8 फॅरनहाइट, 97.5 फॅरनहाइट आणि 110 फॅरनहाइट.
तर काय असणार आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे 94.4 ऐवजी 6 आहे बघा, तर 98.6 फॅरनहाइट एवढं काय असणार आहे, निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान असणार आहे. मग 98.6 फॅरनहाइट पेक्षा जर वरती जर टेम्परेचर असेल किंवा ताप असेल तर त्या व्यक्तीला आपण ताप आलेला आहे किंवा तापाने फणफणलेला आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि 98.6 पेक्षा जर कमी ताप असेल तर त्याला ताप नाहीये अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणून मग सामान्य माणसाच्या शरीराचे तापमान हे बघा, अंश सेल्सिअस मध्ये जर बघितलं तर 37 अंश सेल्सिअस एवढं असते, आणि फॅरनहाइट्स मध्ये जर बघितलं तर 98.6 फॅरनहाइट्स एवढं सामान्य व्यक्तीच्या शरीराचं तापमान असते. या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो, कारण काय विचारलेलं आहे रे, तर बघा पर्याय बघा, हवा जास्त थंड असते, वातावरणाचा दाब जास्त असतो, वातावरणाचा दाब कमी असतो आणि वारे वाहतात. तर काय असणार आहे उत्तर याचं, पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो, कारण उंच ठिकाणी बघा वातावरणाचा दाब कमी असतो, आणि मग उच्च उंचीवरती वातावरणाचा दाब कमी असल्यामुळं, वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळे पाणी कमी तापमानाला काय होत जाते रे, उकळते, आणि जास्त उंचीवरती कमी तापमानाला पाणी उकळत असल्यामुळं उकळून तयार केलेले पदार्थ हे कमी तापमानात शिजतात आणि ते शिजायला काय होत जातोय, वेळ लागतोय. त्यामुळे काय होतंय की उंचीवरच्या ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागत असतोय. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता. आता 1000 सरोवरांचा देश आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, थायलंड, फिनलँड, श्रीलंका आणि नॉर्वे. तर काय असणार आहे उत्तर मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे फिनलँड या देशाला 1000 सरोवरांचा देश असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता फिनलँड हा देश जो आहे तर तो 1000 सरोवरांचा देश म्हणून काय केला जातोय, ओळखला जातोय. मग फिनलँडची जर राजधानी बघितली आपण, राजधानी तर हेलसिंकी नावाची फिनलँडची काय आहे, राजधानी आहे. मग फिनलँडमध्ये जर आपण बघितलं तर अंदाजे बघा 1,68,000 एवढी काय असणार आहे, छोटी मोठी सरोवर असणार आहेत, आणि 1,79,000 एवढी काय असणार आहे, छोटी छोटी बेटे असणार आहेत. त्यामुळे या देशाला 1000 सरोवरांचा देश या नावाने ओळखलं गेलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो, भारतीय दंड संहिता. आता हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले. आता पर्याय बघा काय दिलेत, 1 जून 2024, 1 जुलै 2024, 1 जानेवारी 2024 आणि 1 जून 2023. तर काय असणार आहे उत्तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे भारतीय दंड संहिता, ज्याला आपण इंडियन पिनल कोड IPC या नावाने ओळखतो, फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला आपण CRPC या नावाने ओळखतो, आणि भारतीय पुरावा कायदा ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या नावाने ओळखतो. आता या कायद्यांच्या ऐवजी 1 जुलै 2024 पासून केंद्र शासनाने काय केलेलं आहे की भारतीय दंड संहितेच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता हा कायदा नवीन आणलेला आहे. त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा आणलेला आहे, आणि भारतीय पुरावा कायद्याच्या ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा नवीन लागू केलेला आहे. आणि हे तीनही नवीन कायदे बघा की 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. आणि या नवीन कायद्यांनी हे जे IPC आहे, CRPC आहे आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे, या 3 कायद्यांना रिप्लेस केलेला आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघा काय असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे की वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता. आता वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता रे, अभिनव बिंद्रा होता का, नाही. सुशील कुमार होता का, नाही. तर नीरज चोप्रा होता का, यस. म्हणजे नीरज चोप्रा या खेळाडूने वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2024, मग नीरज चोप्राने काय केलंय की जागतिक चॅम्पियनशिप मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे, आणि ही स्पर्धा जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना अशाच स्वरूपाचे सिंपल प्रश्न हे विचारले जात आहेत. त्यामुळे अशाच पद्धतीचा अभ्यास करून जाणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य
कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? पर्याय बघा 51 ब, 51 अ, 51 52 अ आणि 52 ब. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. म्हणजे 51 अ मध्ये काय केलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचं कलम 51 ए याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा काय केलेला आहे? समाविष्ट केलेला आहे. मग सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या भारताची राज्यघटना लिहिली गेली त्यावेळेस मग 51 अ हे कलम होतं का रे, किंवा मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट होती का रे? तर अजिबात नव्हती. तर भारतीय राज्यघटनेमध्ये मग बघा राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 51 ए समाविष्ट केले आणि त्या 51 ए मध्ये मग एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला. मग या 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी केला गेलेला होता रे मित्रांनो? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये मग भारतीय राज्यघटनेमध्ये मग ह्या मूलभूत कर्तव्य काय केलेले आहेत? समाविष्ट केलेले आहेत. मग कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करावी यासाठी सरदार स्वर्णसिंह समिती सरदार स्वर्णसिंह समिती 1976 ला स्थापन झाली होती आणि या समितीने मग भारतीय राज्यघटनेमध्ये मग मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा अशी शिफारस केली होती. मग सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती करून मग 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि मग 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. इत्यादी गोष्टी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा की रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? आता रोहिणी म्हणजे काय रे बघा धमनी, ज्याला आपण धमनी म्हणतो. धमनी ज्या आपण रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांना आपण काय म्हणतो? धमनी म्हणतो. मग आता धमनीतील रक्तात बघा की कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? पर्याय बघा हिमोग्लोबिन, आयर्न, त्याचबरोबर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर काय असणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन या घटकाचं जर प्रमाण जास्त झालं तर रक्तामधील काय होते रे? तर रक्तामधील लाल रक्ताचा रंग जो असतोय तर तो अधिक लाल दिसतोय. या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो. बघा जीडीपीच्या प्रमाणात सर्वात कर्जबाजारी असणारा देश कोणता? आता पर्याय बघा श्रीलंका, जपान, पाकिस्तान आणि रशिया. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे जपान हा देश जीडीपीच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्ज बाजारी असणारा देश आहे. मग जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक बघा प्रोडक्ट म्हणजे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण जीडीपी या नावाने ओळखतो. मग जीडीपी या ज्या प्रमाणामध्ये मग सर्वात कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? तर तो जपान हा देश असणार आहे. मग बघा जगामधील बघा जीडीपीच्या प्रमाणामध्ये सर्वात कर्जबाजारी असणारा देश हा जपान आहे. मग जपानच्या बघा की वार्षिक जीडीपीच्या 259.43% एवढं त्यांच्यावरती वार्षिक राष्ट्रीय कर्ज आहे आणि जगातील मग त्याच्यामुळे तो जगातील सर्वात कर्जबाजारी देश ठरणार आहे. मग सर्वात कमी कर्जबाजारी देश कोणता असणार आहे? तर ब्रुनेई हा सर्वात कमी कर्जबाजारी देश कोणता असणार आहे? ब्रुनेई. आणि त्याच्यावरती 1.90% एवढं काय असणार आहे? वार्षिक कर्ज असणार आहे. त्यामुळं बघा सर्वात कर्जबाजारी देश कोणता आहे जीडीपीच्या प्रमाणामध्ये? जपान आहे. सर्वात कमी ब्रुनेई आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे की मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? पर्याय बघा प्युपिल, आयरिस, रेटिना आणि त्याचबरोबर आयलिड. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आयरिस. मग आयरिस डोळ्यात प्रवेश करणाऱ्या बघा प्रकाशाचे प्रमाण हे त्याचा आकार काय करतोय? समायोजित करून बघा नियंत्रित करतो. आणि मग बुबुळ हा एक पातळ पडदा आहे बघा. आयरिसलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बुबुळ.
बघा जास्त आपल्या डोळ्यावर जर प्रकाश पडला तर आपण डोळे झाकून घेतो आणि प्रकाश कमी झाला की हळूहळू आपण ते उघडतो. त्याच्यामुळे बुबुळाच्या मार्फत डोळ्यामध्ये पडणारा प्रकाश काय केला जातोय, नियंत्रित केला जातोय. आणि मग बुबुळ हा एक पातळ पडदा आहे जो बाहुल्यांवरती काय करत असतोय, नियंत्रित करत असतोय, ज्यामुळे डोळ्यात येणारा प्रकाश असतोय तर त्या प्रकाशाचं नियंत्रण केलं जातंय. इत्यादी गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे. कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आता अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो. पर्याय बघा 26 जून, त्याचबरोबर 26 मे, 26 जुलै आणि 26 ऑगस्ट. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 26 जून हा काय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून काय केला जातोय, पाळला जातोय. मग अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 26 जून रोजी काय केला जातोय रे, तर पाळला जातोय. मग अंमली पदार्थाच्या व्यसनमुक्तीसाठी बघा जगासाठी सहकार्य आणि कृती वाढवण्यासाठी हा दिवस काय केला जातोय, पाळला जातोय. आणि या दिवसाची सुरुवात मग कधी झालेली होती तर 1989 पासून मग 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून काय केला जातोय रे मित्रांनो, पाळला जातोय. या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते. आता पर्याय बघा 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 7 वर्षांनी, यापैकी नाही. आता बरेचसे विद्यार्थी याचं उत्तर काय देणार आहेत, पर्याय क्रमांक 2 असणार आहे सर. पण लक्षात ठेवा याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच काय तर राज्यसभा हे संसदेचं काय कसं असणार आहे तर वरिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. आणि हे वरिष्ठ सभागृह हे कधीच बरखास्त होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मग भारतीय राज्यघटनेमध्ये कलम बघा 80 नुसार मग राज्यसभेची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. मग आता कलम 80 नुसार राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि ते कधीही विसर्जित होत नाही. पण राज्यसभेचे सदस्य जे असतात तर ते दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे काय होत असतात, निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी मग पुन्हा नवीन सदस्य काय केले जातात, भरले जातात. मग आपल्याला राज्यसभेची एकूण सदस्य संख्या बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या जर बघितली आपण तर ती 250 एवढी आहे. आणि पण सध्या किती आहे रे तर 245 एवढी राज्यसभेची सदस्य संख्या आहे. 250 ही मॅक्सिमम संख्या आहे, मॅक्सिमम 250च्या वरती सदस्य असू शकत नाही. सध्या 245 एवढे सदस्य राज्यसभेचे आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा की कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते. आता पर्याय बघा 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती जी होती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झालेली बघा 1976 ला झालेली. मग ही घटना दुरुस्ती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादग्रस्त ठरलेली होती आणि या घटना दुरुस्तीने काय केलं होतं मग की संविधानामध्ये भरपूर काही प्रमाणामध्ये चेंजेस केले होते. आणि मग 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. मग आता या 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं की कायद्याची जी काही घटनात्मकता आहे त्या घटनात्मकतेच्या वैधतेवरती बघा की जे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे जे अधिकार असतात तर ते उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार हे कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. म्हणून या घटना दुरुस्तीला चॅलेंज दिलं गेलेलं होतं आणि सर्वात वादग्रस्त ठरलेली हीच घटना दुरुस्ती होती ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने संबोधलं गेलेलं होतं. मग याच घटना दुरुस्तीने 1976 ला भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये सुद्धा समाविष्ट केलेली होती. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेची काही प्रस्तावना आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा की सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द हे काय केले होते, ऍड केलेले होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 42व्या घटना दुरुस्तीला बघा चॅलेंज करण्यासाठी मग 1976 मध्ये इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये मग बघा की केशवानंद भारती केस जी आहे तर त्या केशवानंद भारती ही केस ही 1976 ला त्याचं सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की संसद ही घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये बदल तर करू शकते पण घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता त्याच्यामध्ये बदल करू शकते. म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस बघा की केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं होतं की बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना ही
त्यावेळेस संकल्पात आलेली होती, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग बघा की मग संसदेचे अधिकार हे काय केले होते, काढून टाकण्यात आले होते. मग बघा की घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार हा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. मग नेमका घटनात्मक कायद्याचा बघा की वैधता तपासण्याचा अधिकार म्हणजे काय रे मित्रांनो, तर एखादा संसदेने कायदा जर केलेला आहे आणि तो कायदा मग लोककल्याणकारी आहे किंवा लोकांच्या हिताचा आहे किंवा नाही, जर तो कायदा लोकांच्या बघा हिताचा नसेल आणि तो फक्त शासनाच्या किंवा इतर काही लोकांच्या जर हिताचा असेल, लोककल्याणकारी नसेल, तर त्या कायद्याला रद्द ठरवण्याचा अधिकार हा कुणाला देण्यात आलेला आहे, तर तो सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेला आहे. म्हणून मग त्या केशवानंद भारती केसमध्ये मग सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट दिलेलं आहे आणि म्हणून मग 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून संबोधलं गेलेलं आहे. या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा, कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय बघा उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे काय, कथक हा नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याशी संबंधित असणार आहे, तर उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित असणारा तो नृत्याचा प्रकार आहे. मग कथक हा नृत्य प्रकार आहे, मग त्याचा उगम कुठं झालेला, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. मग हा भारतातील बघा 6 शास्त्रीय नृत्य जे आहेत तर त्या नृत्य प्रकारांपैकी एक असणारा हा एक काय आहे, नृत्याचा प्रकार आहे. मग महाकाव्य असेल, दंतकथा असेल किंवा आणि दंतकथांवरती आधारित कथा सांगणाऱ्या काठीकर किंवा कथाकारांकडून हे नाव विकसित झाल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. मग काठीकर किंवा कथाकार यांच्या अपभ्रंश होऊन मग कथक हा शब्द रूढ झालेला आहे आणि त्याला कथक हे नाव देण्यात आलेलं आहे. या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? आता महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? पर्याय बघा मुंबई, इचलकरंजी, अमरावती आणि नाशिक. तर काय असणार आहे उत्तर मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर या नावाने काय केले जाते रे, संबोधलं जाते. मग इचलकरंजी शहर बघा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे एक शहर आहे आणि हे शहर वस्त्रोद्योग जे आहेत तर त्या वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपास आलेलं आहे आणि त्यामुळं त्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर या नावाने काय केले जाते, ओळखलं जाते. मग आता मँचेस्टर का म्हटलं जाते, तर इंग्लंड मधील मँचेस्टर जे शहर आहे तर ते इंग्लंड मधील मँचेस्टर हे प्रमुख शहर होतं आणि त्या शहरामुळे इंग्लंडची ओळख होती, म्हणून महाराष्ट्राचं मँचेस्टर हे त्या शहराला म्हटलं जाते, इचलकरंजी या शहराला म्हटलं जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे. पुढचा प्रश्न आहे की नटसम्राट या पुस्तकाचे लेखन कोण आहेत? नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय बघा नाना पाटेकर, वाना दांडेकर, गोविंदाग्रज आणि विवा शिरवाडकर. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे विवा शिरवाडकर हे काय असणार आहेत रे, तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक असणार आहेत. मग आता नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर, आता विवा शिरवाडकर याचा लॉंग फॉर्म काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर उर्फ त्यांना बघा कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखले जाते. आणि मग कुसुमाग्रज यांनी हे मराठी भाषेमध्ये लिहिलेलं हे काय आहे, नाटक आहे. मग या नाटकाचा पहिला प्रयोग जो आहे तर तो 1970 ला झालेला होता आणि तो बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई या ठिकाणी असणारे हे सभागृह आहे. या सभागृहामध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग 1970 ला झालेला होता आणि ते विष्णू वामन शिरवाडकर लिखित हे नटसम्राट नाटक असणार आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो, की भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आलेली आहे. तर पर्याय बघा काय दिलेले आहेत, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1949, त्याचबरोबर 26 जानेवारी 1959 आणि 10 नोव्हेंबर 1949. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, आता आपल्याला राज्यघटना स्वीकारण्यात आली असं विचारलेलं आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणून आपण संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला काय करतो रे, साजरा केला जातोय. मग आता भारतीय राज्यघटना बघा की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेली होती. मग भारतीय राज्यघटना तयार करण्याचं काम हे मसुदा समितीवरती होतं आणि मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचा अध्यक्ष होतं. मग त्यांनी बघा की
2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम करून मग भारतीय राज्यघटनाचा साचा हा तयार केलेला होता आणि तो मग 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय केला होता, स्वीकार करण्यात आलेला होता. पण त्याचा अंमल कधी सुरू झालेला होता तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अंमल हा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला परीक्षेला भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली आणि कोणत्या दिवशी लागू करण्यात आली, आता या 2 दिवशी हे 2 वेगवेगळे दिवस आहेत. स्वीकारली कधी 26 नोव्हेंबर 1949 ला, पण लागू कधी झाली 26 जानेवारी 1950 पासून. मग ज्या दिवशी लागू झाली त्या दिवसापासून आपण मग 26 जानेवारीला बघा की प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं तेच महत्व आहे की ज्या दिवसापासून आपण भारतीय राज्यघटना लागू केली, संपूर्ण भारतासाठी ती राज्यघटना लागू केली, म्हणजेच काय तर त्या दिवसापासून प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हाती दिलेलं राज्य म्हणून त्याला प्रजासत्ताक म्हणतो. मग प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारीला साजरा करतो. या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने बघा टेट परीक्षेमध्ये येणारे जे काही अतिसंभाव्य स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तर ते अतिसंभाव्य स्वरूपाचे प्रश्न हे जीकेचे प्रश्न आपण काय केलेले आहेत, 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि या 20 प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर सखोल विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची बघा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके धन्यवाद सर्वांना, थँक्यू. तुर्तास आपण थांबतोय, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ घेऊन. ओके तुर्तास आपण थांबतोय. थँक्यू सर्वांना.